बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे कुठेतरी कमी होत चाललंय, याची ताकद कमी होत चाललंय असं बोलण्यासारख्या काही घटना होत आहेत. एक तर योगेश क्षीरसागर यांना स्वतःच्याच पक्षातून होत असलेला विरोध, स्वतःच्याच पक्षामध्ये असलेले विविध गटतट, त्याच्याचबरोबर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची विविध वक्तव्य आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याबद्दल मागील 3-4 दिवसामध्ये चाललेल्या सगळ्या चर्चांनी होत असलेलं वातावरण, या सगळ्या गोष्टीचा फटका अजित पवार यांना जिल्ह्यात बसणार असं मात्र दिसतंय. पण या उलट पंकजा मुंडे यांनी संयमी शांत राहून जी काही व्यूहरचना जिल्ह्यामध्ये आखली आहे त्या गोष्टीचा मात्र फायदा भाजपला होईल असं पण चित्र दिसतंय. पंकजा मुंडे यांनी चतुराईच्या गोष्टी केल्या आणि त्याच्यातली एक गोष्ट होती की दसरा मेळाव्याच्या वेळेस त्यांनी बोलून दाखवली की जरांगे पाटील यांचा जो विरोध आहे तो मला वैयक्तिक त्यांना माझा विरोध नाहीये असं पंकजा मुंडेचं संयमाचं वक्तव्य होतं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आष्टी आणि केजमध्ये मी स्वतः वैयक्तिक लक्ष देणार आहे आणि याचाच एक भाग म्हणून त्याने आणखीन एक खेळी केली जिल्ह्यामध्ये. माधव निर्मळ जे की मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार होते आणि त्यांना 30,000च्या आसपास मतं मिळाली होते, त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं आणि गेवराईमध्ये पण बदामराव पंडित यांना स्वतःच्या बाजूने घेतलं आणि या दोन्ही ठिकाणचा, या दोन्ही हालचालीचा परिणाम मात्र कुठं ना कुठंतरी भाजपसाठी फायद्याचा आहे. गेवराईची नगरपालिका भाजपच्या आणि बाळराजे पवार म्हणजे बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांच्याच ताब्यात येईल असं मात्र स्पष्ट चित्र दिसतंय. त्याचबरोबर माजलगाव आणि धारूरसाठी माधव निर्मळ यांची ताकद त्या ठिकाणी नक्कीच कामी येणार आहे. प्रकाश सोळंके यांना विरोध करण्यासाठी मात्र माजलगावमध्ये व्यूहरचना चालू आहे आणि त्या गोष्टीचा फटका अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल असं दिसते आणि माजलगावमध्ये शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस कुठं ना कुठेतरी वरचढ राहील. मोहन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणची निवडणूक जी होते त्या ठिकाणी मोहन जगताप यांनी मात्र सालचाऊस, दयानंद स्वामी असे सगळे जे प्रकाश सोळंकेच्या विरोधातले ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय आणि मुस्लिम, ओबीसी, बहुजन मतदान स्वतःच्याकडे कसं ओढून घेता येईल या गोष्टीचा प्रयत्न केलाय. तर याच्याच बरोबर पंकजा मुंडे यांनी होके पाटील आणि माधव निर्मळ यांना आपल्या जवळ ओढून मात्र त्या ठिकाणचं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचाच पुढचा भाग सगळ्यात महत्त्वाचं समजलं जाणारं आष्टी या ठिकाणी मात्र असं वाटत होतं की सुरेश धस आणि पंकजा मुंडे या एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. पण अशात या मागच्या 7-8 दिवसाच्या जर घडामोडी पाहिल्या तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे एकत्र येतील किंवा कमीत कमी ताळमेळ लावून काम करतील भाजपसाठी असं दिसतंय. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यासाठी भाजपच्या जिल्हा प्रभारी आहेत. त्यांच्याकडे उमेदवार ठरवणे, निवडणूक धोरण आणि जिल्हा नियंत्रण याची जबाबदारी दिली आहे. तर याच्याच बरोबर सुरेश धस यांच्याकडे पण तितक्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या भाजपने दिलेल्या आहेत. सुरेश धस यांच्याकडे स्थानिक स्तरावरील यंत्रणा, रणनीती आणि प्रचाराची अंमलबजावणी ही भूमिका पक्षाने दिलेली आहे. म्हणजे या दोघांना मिळून पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांना दोघांना मिळून पक्षाच्या या भूमिका करावं लागणार आहे आणि या सगळ्याचा जर अभ्यास केला बारकाईने तर पंकजा मुंडे कुठंतरी जिल्ह्यामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत असं दिसतंय. आणि या गोष्टीचं जर भाजपने व्यवस्थित नियोजन केलं आणि हे सगळे नेते जर एकत्र ठेवण्यामध्ये भाजप पक्षश्रेष्ठीला जर यश मिळालं तर मात्र बीड जिल्ह्यातील बीड आणि माजलगाव जर वगळले तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी मात्र भाजपचेच नगराध्यक्ष होते असं बोललं जाते. आणि याच्या उलट आणखीन एक गोष्ट होते, बजरंग सोनवणे ज्यांना की स्वतःचा दबदबा तयार करणं गरजेचं होतं, ते खासदार आहेत. पण बजरंग सोनवणे मात्र जिल्ह्यामध्ये तसं फक्त लाटेवर निवडून येणारे आलेले खासदार एवढंच त्यांना बोललं जातं आणि बजरंग सोनवणे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी तसं जिल्ह्यात कुठलंही मजबूत नेतृत्व जाणवत नाही. या उलट संदीप क्षीरसागर हे मात्र त्यांच्या परीने प्रयत्न करून जिल्ह्यामधली आपली स्वतःची ताकद खास करून बीड नगरपालिका मेंटेन करण्यामध्ये, साबूत ठेवण्यामध्ये मात्र चांगली भूमिका निभावत आहेत असं दिसतंय. आणि या सगळ्या गोष्टीबरोबर आणखीन जर घडामोड झाली बीड नगरपालिकेसाठी, जर अजित पवार गटाकडे जर जयदेव क्षीरसागर आले
तर मात्र बीडची नगरपालिका आणि त्या ठिकाणी मात्र अजित पवार गटाचं वर्चस्व वाढेल असं बोललं जात आहे. हे जरी सगळं असलं तरी पंकजा मुंडे यांच्या खेळीमुळं मात्र भाजपची जिल्ह्यातील ताकद मजबूत होते आणि पंकजा मुंडे आणि सुरेश धस जर एकत्र चालले, इकडून बदामराव पंडित, बाळासाहेब पवार, तर मात्र ओबीसी आणि मराठा मतदान एकत्र करून स्वतःची ताकद वाढवण्यात ही भाजपची खेळी उपयुक्त ठरेल असं मात्र जाणकार बोलतात.